बे मोहन्या, मला बाया सांग ना बे. माझा धान कापावचा आहे ना बेट्या. धान कापीन म्हणतो तर कोटी बाया नाही भेटून राहिल्या का पाटेल. माझा लग्न झाला का जी? तुम्ही मला बाया विचारत्यात. मला लग्न झाला असता तुम्हाला सांगलं असतं. बे बाईच्या ना लग्नाचा का संबंध आहे बे? पाटेल तुम्हाला एवढा नाही समजे. लग्न झाला असता तर मी आपल्याच बायकोला पाठवलं असतो तुमच्याकडं धान कापावलं. अबे हीटची या बहीण मायची. तुझी कोटची बायको बे ना, तुला टकल्या माणसाला कोण बायको देईल बे? अगा थांब ना तू. पाहिजे आता चांगली मालदार बायको आणतो बेट्याला मी. पाय तर आहे आण लंबडीच्या. मला का करावचं आहे? तुला चांगली माल बायको भेटेल तर तुझाच फायदा आहे ना. चल जाऊ दे बे बाया पावाला. का करतेस तर का जन लंबडी. चल बाया पावाच्या लागतील. धान कापावाचा आहे ना का? येतेस का शांताबाई? टीमा मी नाही या तुमच्यासोबत. असाच विचारल्या होत्या माझ्या दिवशी. येतेस का शांताबाई म्हणल्या ना. कोटी नेला तर काही समजत नव्हता. अरे कोटी नाही म्हणत आहो, धान कापावला येतेस का म्हणत होतो. मग द्याल का ताजी? होत नाही मी नाही द्या मग काय तुम्हाला. त्या दिवशी द्याल का म्हणले तर काहो दिले, मग काहो मागल्या ना काहो नाही. मोठ्यानं दुख लागे बाई. अरे हिटच्या बहीण मायची. मग थोडासा वेळ द्याल का म्हणतो. धान कापणी करावची का नाही? धान कापवले जा आमच्या वावरात. येईन ना ताजी पाटेल, तुम्ही टेन्शन का आलं घेत्या. मग मी याव ना, तुमचं धान आहे. चला मग ठीक आहे शांताबाई. याल का चंपाबाई धान कापावले आमच्या शेतामंदी? माझी धान कापावचं आहे ना जी. अजी नाही ना जी भाऊ. माझ्या घरचेच कामं नाही सुधरून राहिले ना. आमच्या घरचं धान कापावचं आहे. अजी का भाई तुम्ही तुम्हाला याच्याल का म्हणलं धान कापावलं तसंही नाही म्हणत्या. मग कसा कसा करजाल तजी धानही नाही कापावलं येऊ म्हणत्या. अजी भाऊ तसा नाही ना जी. येऊन ना जी मग का पाटेल का चंपाबाई पाटेल पाटेल करत्या. धान कापावले जा म्हणतो तर नाही होत नाही. मी नाही या. मागच्या वर्षी येजल का केल्या होत्या असं पठा जाऊनच दाखल्या. यंदा काही नाही करा ना जी मी तसा काही. येजल ना धान कापावलं चंपाबाई. मग येईन ना ताजी मी. येईन धान कापावले येईन तुमच्याकडून. होय बायको. मी काय म्हणतो तुला. उद्या आमच्या वावरात आणि धान कापणी चालू आहे. तर मी का करू म्हणूच नको तू. नाही तर तुझी कंबरच मरतो दारे मी. हो ते येईल ना तर वावरामंदी. कशी नाही येशील तर तुला येवायला सांगलो होतो का नाही मी वावरामंदी. येईन ना ताजी. धान कापावलं येईन म्हणलो ना मी. नाही तर मारीन तू आता लात मा टोंगऱ्या बैठी. हरामखोर बायको आहे शकत. एक दिवस वावरात नाहीयेस सप्पा काही मालच पावा लागते. अशी म्हणून चांगल्यापणाने येईन तरी म्हणलीस. एक वेळ येईन म्हणल्यावर समजे नाही का तुम्हाला. कसं म्हणून नाही का बोंबलून धावत्या तुम्ही. मी म्हणलो होतो ना तुम्हाला. काय एक वेळ येईन म्हणलो तर येईन. येईन घेईन काही नाही. येवाच लागल. कारण धानाची कापणी करावची आहे. मग असं नाही जम माय असीन. तर कसा जमते तर तुमच्या असीन. बराबर येतो म्हणलो ना मी. मी काय म्हणतो बायांनो, लवकर लवकर धान कापा. आपली 2-3 एकर जागा आहे. लवकर लवकर कापणी झाल्या पाहिजे. हो ना व. तुम्ही तरी मोठ्यान घाई करत्या. तुमच्या मग का झोमला म्हणतो तर. होय पागल डेंगणे बायको. तुला काय समजते का कास्तकारीच्या बाऱ्यामध्ये. काय समजे उमजे काही नाही. जेवढा समजते तेवढा काम कर ना. तुझ्या बापाना किती कास्तकारी केलं मला सांग का तू. रामखोरीन कोटची नाही तर करणा धरणा काही नाही ना. मला सांगते येते तुम्ही माझे येते जेथे नाही का याची त्याची नको काढ. मी सांगून देतो. जेवढा काम आहे तेवढा करा. तुम्हाला येते काही जागा नाही म्हणतो. धान कापतो ना आम्ही. तुम्ही जा ना घरी. मी जावाचा जाईन नाही तर भोकात जाईन. मा दिमाग नको खाऊस. नाही तर खून समज तुझा येते. अजी जाऊ द्या ना पाटेल. मग तुम्हाला माहीतच आहे ना कसा होता तर बिना फालतूना झगडा. अजी तसा नाही शांताबाई. मी तुम्हाला काय म्हणतो का. तुम्ही आल्या ना चांगल्या बेशापणानं धान कापावलं. मग हे आले तर हिला काय म्हणलो का मी. लंबडीची माया संघास तोंड वाजवते. जाऊ द्या पाटेल जाऊ द्या. मग का नाही का द्याल तजी धान तोडणं झाल्यावर. का देऊन तजी शांताबाई. इकडे कास्तकाराची हनन चालू आहे. शेतीला शेतकरी का खायला मग काही विचार येऊन राहिला मला. धानाला भाव नाही भेटून राहिला. इकडे दवाई औषधीच्या किमती वाढून राहिल्या. तुम्हाला वन द्यावा लागेल 200-300 रुपये. आम्ही का खाऊन तजी मग.
ना तुम्ही म्हणत्या का मला हा द्या तो द्या, काका देऊन तर द्या. आम्ही इकडे शेतकऱ्याला हा नाही पुरून राहिला तो नाही पुरून राहिला आणि तुम्ही हा मागत्या ना तो मागत्या. शेती ही पहिलेसारखी राहिलीच नाही. शेतकरी म्हणजे पहिलेसारखा उत्पन्न नाही भेटून राहिला. शेतकरी खायल का करल का काय समजे नाही ना. तुम्ही म्हणत्या तुम्हाला का पाहिजे तर का जण अजी तसा नाही. धान वगैरे तोडून झाल्यावर लवकर पैसे द्याल का बा, मग दिवाळी येऊन राहिली नाही का. शांताबाई मी तुमचे पैसे मारलो का कधी. जेवढ्या वेळ माझ्याकडून कामावर आल्या जेवढ्या वेळ माझ्याकडून मी तुमच्याकडून काम घेतलो तेवढ्या वेळेवर तुमचं नगदी पैसे भेटलं का नाही भेटलं. हो जी हो पाटील. जेवढ्या वेळ मी तुमच्याकडून आलो तुम्ही तेवढ्या वेळ माझ्याकडून पैसे दिल्या. तर पहा सबस्क्रायबर बंधूंनो, अशी राहते आमच्या गावकांची धान कापणी. असा मोठा त्रास लागते जी. धान कापणी म्हणला का बायाच्या मग आठवण वाजवा लागते, मोठा त्रास म्हणतो ना मी. अशा गोष्टी आहेत जी. मग का करत्या. तुमच्याकडून फक्त एकच काम आहे, व्हिडिओला लाईक करा ना चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मग ठीक आहे, धन्यवाद.